परंतु जिद्दीनं मात्र त्यानं चांगलं काम केलं. आता बघा हे असं कौलं वगैरे आम्ही शिडी लावत नाही, हातानेच बदलतो. एवढी परिस्थिती अशी कुणाला येऊ नये असं म्हणजे वैरी आपला वैरी पण असते ना, त्याला पण परिस्थिती येऊ नये, त्याला पण चांगली परिस्थिती यावं. पहिला ते पूर्वी एक चहाच्या दुकानामध्ये हमाल करत होते, म्हणजे गोडाऊन होतं मोठं, तिथं हमाली करायची. आई घरचं काम बघत होती आणि सकाळी उठून दुसऱ्या शेतात रानात वगैरे कामाला जायची. मग घरची परिस्थिती त्याच्यावर चालू होती, कारण सपोर्ट कोणाचा नव्हता. काय सांगाल, मुलगा आता फौजदार झालाय, काय प्रतिक्रिया सांगू आम्ही एवढं हाल केलं तर पोरानं सहकार्य करावं, पुढे जावं एवढी अशी अपेक्षा होती माझी, आणि आज पूर्ण झाली माझी. आशा करत नाही, घर बांधायची आशा करणार नाही, काय नाही, फक्त माझी तेवढीच एकच इच्छा होती, पोरग्याने कुठं नाव करावं असं एवढी इच्छा होती. तेवढी इच्छा माझी पूर्ण झाली. प्रत्येक क्षेत्रात एक 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक सातत्य एक महत्त्वाचा आहे, संयम महत्त्वाचा आहे. परत अपयश आलं तर ते पचवण्याची आपल्याला ताकद पाहिजे. निकाल जर नसता म्हणजे तर आम्ही पूर्ण खराबच जातो. नशीब देवानं साथ लई मोठी दिली, पूर्ण आम्ही खराब जातो. कुठल्यातच आमचा हातपाय आता हलायसारखं. दागिने पण थोडं केलं, सगळे आम्ही डिग्रीला मोडले, सगळ्याला मोडले. होय का? सगळं मोडले, काय ठेवलं नाही आम्ही अजिबात. काय आता आम्ही सध्या रिकामच आहे. तुम्हाला सांगायचं 2 महिने आम्ही कसं घर चालवते, 2-3 महिने आम्ही कसं चालवते म्हणजे माझं स्वतःचे वडील आजारी असताना म्हणजे या तुमच्या परीक्षेसाठी एवढं होतं, तर याला वेळ आला तर रडाच्या घरातच बसतो, तर आलं नाही. कुठे जेवला कुठे खाल्ला आम्हाला माहिती नाही. दोघं आम्ही दवाखान्यात माझ्या सेवेला येते मिरजत होतो. प्रत्येक यशाचं रहस्य हे एका संघर्षा पाठीमागे लपलेलं असतं. कोणतंही यश हे सहजासहजी कधीच मिळत नाही. ही कहाणी आहे संघर्षातून पुढे आलेल्या एका PSI तरुणाची. पुलाची शिरोली या गावातील सागर मोरे नावाच्या तरुणाने PSI होण्याचं स्वप्न पाहिलं. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात देखील केली, पण घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वडील चहाच्या दुकानामध्ये हमाली करायचे, तर आई दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करायची. संसाराचा गाडा असाच चालला होता. परिस्थितीमुळे आई वडिलांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी मुलाला प्रत्येक वेळी सहकार्य केलं आणि सागरने देखील अतिशय जिद्दीने परिश्रम करून आई वडिलांचं स्वप्न साकार केलं आणि PSI ची पोस्ट मिळवली. सागरच्या यशाने त्यांच्या संघर्षमय जीवनाचे जणू सार्थक झाले आहे. पाहूयात त्याच्या या यशापाठीमागची कहाणी. गोकुळ सोबत गोकुल. दर्शक नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावातील स्पर्धा परीक्षा करणारे किंवा त्या स्पर्धा परीक्षामध्ये पास झालेले विद्यार्थ्यांची यशोगाथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. आता मी आपल्या शिरोली, पुलाची शिरोली येथील सागर मोरे यांच्या घरी बसलेलो आहे. खरं बघायला गेलं तर हालाकीची परिस्थिती, वडील जे आहेत त्यांचे हमाली करत होते, आई दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करत होती, साईडला एक छोटंसं दुकान आहे आणि घर बघायला गेलं तर एकदम छोटं. आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमधून बघायला गेलं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि हा अभ्यास कंटिन्यू करत, परिस्थितीचा गाजावाजा न करता, कुठलेही हे न ठेवता डायरेक्ट तिने अभ्यास केला आणि आज त्यांचा काल निकाल लागला आणि या निकालामध्ये ते PSI म्हणून पास झालेले आहेत. आता आपल्यासोबत सागर सर आहेत. सर, काय सांगाल, निकाल लागला, पहिली प्रतिक्रिया, आई वडील सोबत आहेत, काय आहे? सर, या दिवसाची खूप वाट बघत होतो मी. परिश्रम या दिवसासाठी जोरात करत होतो, कारण आईवडिलांचं कष्ट हे अक्षरशः डोळ्यानं बघितलं होतं. त्यामुळं एक इंजिनिअरिंग करून चांगला जॉब करायचा अशी एक टेंडन्सी होती माझी. परंतु म्हटलं की आपली परिस्थिती त्या मानानं थोडी बिकट आहे, त्यामुळं आपल्याला मोठंच काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मी PSI पदासाठी आलो आणि आज ते सत्यात उतरलं याचा आनंद आहे. आणि याचं मोठं श्रेय माझ्या आईवडिलांना देतो, कारण त्यांचा सपोर्ट नसता तर मी आज या पदापर्यंत पोहोचलो नसतो. सर, कशी घरची परिस्थिती काय? घरची परिस्थिती सर, वडील आजारी असल्यामुळे सध्या ती कुठे कामाला मी कुठे लावू देत नाही त्यांना. पहिला ते पूर्वी एक चहाच्या दुकानामध्ये हमाल करत होते, म्हणजे गोडाऊन होतं मोठं, तिथं हमाली करायची. आई घरचं काम बघत होती आणि सकाळी उठून दुसऱ्या शेतात रानात वगैरे कामाला जायची. मग घरची परिस्थिती त्याच्यावर चालू होती, कारण सपोर्ट कोणाचा नव्हता, फक्त आई वडिलांचा सपोर्ट होता आणि त्याच्यावर संपूर्ण कुटुंब आमचं चालत होतं. कधीपासून अभ्यासाला सुरुवात? सर, मी 2018 पासून MPSCचा अभ्यास चालू केला होता. परत 2018ला पहिली परीक्षा दिली होती, त्यावेळी मला अपेक्षित एवढं यश मिळालं नाही. नंतर 2019चा अटेम्प्ट दिला मी, तिथं मेन्सपर्यंत पोहोचलो होतो, तिथून परत बाहेर पडलो मी. त्यानंतर 20चा अटेम्प्ट दिला, मात्र तो 21ला परीक्षा झाल्यामुळे घरी पूर आला होता, त्यामुळे तो मला 2021ला त्यामुळे तो मला अटेम्प्ट तसा डिपेंड करता आला नाही, अभ्यास तेवढा झाला नाही. मेंटली त्या थोडा डिस्टर्ब होतो मी, कारण घरची परिस्थिती अशी झाली होती की राहण्याचं मोठं एक प्रॉब्लेम झालं होतं.
त्यामुळं तो पण आठवण माझा गेला. परत 21ची प्रिलिम दिली मी आणि 21ची सध्या मी आता फायनलपर्यंत सिलेक्शन झालं. परत 22 पण मेन्सला होतो मी, परत 23ला पण होतो सर मेन्सला. हो सर. तिथून पुढे कंटिन्यू हो सर. हो सर. हो सर. आता मला सांगा की स्पर्धा परीक्षा करत होता, सगळ्या ह्या गोष्टी आहेत, पण हे करताना कुठंतरी घरची परिस्थिती आणि ह्या सगळ्याचा आर्थिक हे कशा पद्धतीनं मग सांभाळ? आर्थिक सर आईच तेवढी रानात जात होती, परत दुकान आपलं छोटंसं होतं त्याच्यावर चालत होतं. बहीण पण कधी कधी सपोर्ट करायची होती वगैरे, मित्र पण हो बहीण मॅरिड आहे, त्या पण कधीतरी सपोर्ट करायच्या. परत आपले मित्र परिवार पण होतं, त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला. त्यामुळं इथंपर्यंत सर पोहोचू शकलो मी. बरोबर. खरं बघायला गेलं तर यांच्या यशामध्ये तुमचं श्रेय खूप मोठं आहे. काय सांगाल? मुलगा आता फौजदार झालाय, काय प्रतिक्रिया आहे? सांगू वाटत होते की बाबा मुलानं काहीतरी करायला पाहिजे, एवढे दिवस ह्या सगळ्या गोष्टी आहेत? माझी इच्छा एकच होती, आम्ही एवढं हाल केलं तर पोरानं सहकार्य करावं, पुढे जावं एवढी अशी अपेक्षा होती माझी आणि आज पूर्ण झाली माझी. प्रत्येक आई वडिलांची हीच अपेक्षा होय, असते की अपेक्षा आपण आपल्या मुलाला शिकवायचं, होय. पैसे घालायचे आणि त्यांना कुठेतरी त्याचं चीज करावी असं मला वाटत मुलाने हे करून दाखवलं होय. त्यात मला आनंद आहे खरं म्हणजे. कसा अभ्यास करायचे, काय करायचे? अभ्यास करायचा, सकाळी यायचं, सकाळी जायचा लवकर उठून तो आणि परत जेवायला 12 वाजता यायचा, नंतर आणि जायचं आणि येऊन अभ्यास करून परत आणि अभ्यास करा 3-3, 4-4 वाजूपर्यंत पाठे अभ्यास करत होता तो. त्यात म्हणजे त्याने प्रगती चांगली केली, एवढंच माझं म्हणायचं, दुसरं काय मला म्हणायचं नाही. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? हाय, मुलग्यानं माझं आई वडिलांचं नाव राखलं, हेच भाग्य आमचं. हेच गावात आता सगळे लोक यायला लागलेत, मी सुद्धा आल्यापासून बघायला लागले, लोक विचारून मला जास्त माझ्या आई वडिलांचं नाव राखल्यामुळे अभिमान. तुम्ही काय काम करत होता? मी हमाली करत होतो सर, एक चहापूरच्या गोडामध्ये हमाली करतो, बरेच वर्ष हमाली करत होतो मी. मग आता काय वाले, आता शरीर साथ दे ना मला, काम सारखं काय आजारी वगैरे पडालो, त्यामुळे जरा घरी येतात 2-3 महिने आजारी. मग आता काल रिपोर्ट ऐकला मुलग्याचं हे झाले, म्हटलं तर बरं वाटलं जरा. काल निकाल लागल्यावरती कोणी सांगितलं निकाल? ते 4 वाजता काल असंच लोक यायला आली, भेटून सांगायला आली, बरं वाटलं ते. निकाल लागल्यावरती काय प्रतिक्रिया होती तुमची? प्रतिक्रिया निकाल लागल्या सांगायजोगं नव्हतं मला खरं म्हणजे अक्षरशः. होय, कधी ऐकीन मला झालं, मी म्हटलं नंतर सांग बाबा. नाही म्हटलं आई झालो, म्हटलं बरं झालं बाबा, म्हटलं असं झालं. मी म्हटलं चांगलं झालं बाबा, म्हटलं म्हणजे आमच्या हाताला यश आलं म्हणायचं, एवढंच. आम्ही एवढं कष्ट केलं, आजपर्यंत पुढं झालं, एवढंच त्यात म्हणायचं, दुसरं काय नाही. पूर यायचा म्हणजे इथं पाणी येते होय, पाणी 19ला काय म्हणजे 21ला पूर आलता म्हणतात, काय पाणी आलं तर म्हणजे कुठं जायला आम्हाला मार्गच नव्हता नाही. कुठे मित्रातनी जा, कुठं पसारा इकडे ठेव, तिकडे ठेव, पुरगी पेश ठेव, तिकडे ठेव करत आम्ही दिवस काढल्यास, फिरून 4 दिवस पासून काढले. फिरून इकडे तिकडे हो, इकडे तिकडे पूर्ण. त्यावेळेला हे अभ्यास कसे नियोजन अभ्यास करत होता करत मन लागत नव्हतं अभ्यासाला, पुस्तक संगच असायचं. होय, मी म्हटलं असू दे बाबा, आज नाही उद्या दिवस जातील आपले, चांगले येतील. नाक्यावर वगैरे आम्ही बसत होतो, पाणी नव्हतं, नाक्यावर प्रसाद हॉटेल पैसे वगैरे तिथं बसत होतो, तिथं पुस्तक वगैरे थोडं पारी करायचं. ते पण 4 दिवस पाणी कमी होऊन पण अभ्यास एवढा पाहिजे असं झालं नाही, असं व्हायचं. मनाची जिद्द पूर्ण केली त्यानं, मात्र रात्र दिवस अभ्यास करून सहकार्य भरपूर केले, चांगलं. त्यांचं भाग्य आता हे झालं, चांगलं झालं. आई वडिलाचं माझ्या नाव राहिलं, हेच पुण्य आहे म्हणायची. ती जिद्द होती, खरं जिद्द पूर्ण केली ती, एवढंच मला म्हणायचं. कधी ठरवलेलं तुम्हाला, कधी सांगितलेलं हे करणार आहे असं अभ्यास? नाही, आता पडलं का नाही, त्याच्यामुळे मी म्हटलं हे करणार हो, म्हणजे त्याचं डोकं तसं होतच नाही, चांगलं हुशार पण आहे तो, म्हणजे असं म्हणजे फालतू वागणार नाही, काय नाही, चांगलं हुशार पण आहे, विचार चांगले. गेलं ना तर बरीच मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, सुरुवात करतात, पण ते सुरुवात केल्यानंतर ते शेवटपर्यंत थांबणं, राहणं, कन्सिस्टन्सी ठेवणं अशी राहत नाही. यांनी बघायला गेले तर शेवटपर्यंत किती वर्ष झाले बघा, 18 पासून आता हे 2024 आलं, 5-6 वर्ष अभ्यास केला होय. काय वाटते मुलग्याबद्दल? आणि काय नाही, मला पण खात्री होती, ते जिद्द त्याची पूर्ण करणारच असं मला खात्री होती. म्हटलं त्याला, म्हटलं कर तू, करा काय करायचं ते, म्हटलं कर, खरी जिद्द पूर्ण करायची, म्हटलं एवढंच मला त्यावेळेस बोलणं होतं. रात्रंदिवस अभ्यास केला ही बरं, आपली रात्र दिवस आईने मदत केली, भरपूर कामाला जाऊन वगैरे मदत भरपूर केली. कसं तुमचं शेड्यूल असायचं त्यावेळेला, काय करायचं काम? हे रानातच सकाळी शेतात, दुसऱ्या शेतात होय. पहाटे मग मी पहाटे 4ला उठायची, घरातलं आवरायचं, देवपूजा, जेवण यांचं. मी 8-12ला जायची
8-12 जायचं, 8 ते 12 पर्यंत काम करायचं. नंतर यायचं आणि हजेरी घरी किती मिळायची त्याला? 200 रुपये हजेरी. इथं हा, इथं 200 रुपये हजेरी. आणि तुम्ही दुकान बघायचं? दुकान बघायचं. एवढं काय दुकान बारकाय आपलं चालायचं नाही एवढं. दुकान म्हणजे काय छोटं किरकोळ काहीतरी असलं ते. परत मुलगीचा म्हणजे सपोर्ट होता आम्हाला. मुलगी सपोर्ट मदत करायची. कधी पण आई तो अडचण आली की मला सांग म्हणायची. तर आता मी यांच्या घरामध्ये आहे, तुम्हाला घर सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो. यांचा खूप स्ट्रगल आहे. आता तुम्ही मला एक सांगा, अभ्यास करत होता, हे सगळ्या गोष्टी आहेत, मेकॅनिकल इंजिनियर ना, त्याचं शिक्षण आहे, इंजिनिअरिंग करणारी जे काही विद्यार्थी त्याने अभ्यास कसा ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये पडल्यावरती कन्सिस्टन्सी कशी ठेवायला पाहिजे आणि अभ्यास कसा करायला पाहिजे त्याच्याबद्दल सांगा. सर, मला वाटतं की प्रत्येक क्षेत्रात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक सातत्य एक महत्त्वाचा आहे, संयम महत्त्वाचा आहे, परत अपयश आलं तर ते पचवण्याची आपल्याला ताकद पाहिजे. या 3 गोष्टी जर मुलांनी व्यवस्थित केल्या आणि अभ्यास रेग्युलर जर ठेवला तर यश निश्चित मिळवू शकतं असं मला वाटतं सर. त्यामुळं मुलांनी एखादा अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा त्याची तयारी करणं, पुन्हा त्या परीक्षेला सामोरं जाणं इत्यादी केलं तर मला ते योग्य वाटतं सर. तिथं आपल्याला यश मिळू शकतं 100% इत्यादी. आता घरची परिस्थिती एवढी हालाकीची, आई दुसऱ्या शेतामध्ये राबायची, वडील सुद्धा हे करायचे, दुकानाचं काय किरकोळ असणार सर. पण हे सगळं असताना मनात कुठेतरी पैशाचं टेन्शन किंवा बाबा आपली आणि परीक्षेची ही अनियमितता, मग ह्यामध्ये कन्सिस्टन्सी कशी धरून ठेवला? सर, डोक्यात एकच विचार होता की आपल्याला एक फॅमिली सपोर्ट कोणाचा नव्हता. शेवट आई वडीलच होते आणि त्यामुळे मोठं काहीतरी करायचं होतं पहिल्यापासून स्वप्न होतं. परंतु फॅमिली सपोर्ट थोडा कमी पडत होता प्रत्येक ठिकाणी, कारण घरचा राहण्याचा प्रॉब्लेम होता. परत डोक्यात सारखं विचार यायचा की आपण काहीतरी फॅमिलीला दिलं पाहिजे. आई वडिलांनी एवढं आपल्यासाठी केलं, आपण त्यांना परत काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळे ते एक डोक्यात विषय होता. त्यामुळे कंटिन्यू अभ्यास करत गेलो. अपयश येत होतं, परंतु ते डोक्यात न जाता पुन्हा उभारून एक चांगल्या बाबा फेस आपण करू परीक्षेला, त्यासाठी परत अभ्यास चालू करत होतो. कारण परिस्थिती अशी झाली की मी केल्याशिवाय पर्यायच नव्हता तो. त्यामुळे म्हटलं की आपण किती जरी वेळ लागला तरी आपण ह्यातनंच आपल्याला यश मिळेल. त्यामुळे सातत्य कंटिन्यू ठेवले सर. ह्या स्पर्धा परीक्षा म्हणल्यावर 10-10, 15-15 लाख लोक पोरं फॉर्म भरतात. गावातली म्हणत असतात की काय मुलगा करतोय, काय करतोय विचारत असतात, असं विचारत असतील. आत्ता निकाल लागल्यावरती गावातल्यांना काय सांगितलं? कोण विचारायला आली असतील की बोलत लोक? भरपूर बोलतात ते. अगोदर पण म्हणायची कशाला पोरग्याला शिकवताय तुम्ही, कुठं कामधंदा बघा असं मला म्हणायचे. हा, म्हणायचे. काय सांगायचं मग मी म्हणायचं कामधंदा काय, एक पोरगा आहे म्हणायचं, कामधंदा काय आज नाही उद्या करणारच की, त्याची इच्छा तेवढी पूर्ण करायला पाहिजे ना असं आम्ही म्हणायची. मी असं म्हणायची लक्ष द्यायचं नाही आपण कुणाकडे, आपलं करिअर महत्वाचं म्हटलं. पोरग्याला सांगायची मी सारखं, करिअर तू चांगलं कर, घडव तू म्हटलं. माझं सपोर्ट आहे तुला म्हणायची मी. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू हे करू नकोस म्हटलं, डळमू नकोस असं म्हणायचं सारखे. प्रत्येक वेळा सांगायची मी त्याला, प्रत्येक वेळा सांगायची. आणि आई वडिलाचं लय महत्व आहे कर, म्हणजे आई वडिलांनी त्यानं लय मांडलं, अजूनपर्यंत मानतोय थोडा करे. मला एवढीच अपेक्षा आहे, दुसरी काय बोलून दाखवली. होय आई वडिलांचं होय. खरं तुमच्या कष्टाचं चीज, कष्टाचं मला फळ आलं खरं म्हणजे. फळ आलं खरं म्हणजे होय. मी सारखं म्हणायची कधी फळ येतंय काय माहित, असं आज नाही उद्या किती दिवस लागणार. लोक सारखं बोलायचे नाही, एकटं पोरगा आहे कशाला एवढं शिकवतायचा, कसला अभ्यास करतोय असं म्हणायची सारखी. मग मी म्हणायची अभ्यास करतो ते आपल्या घरातलं आपल्याला माहिती, दुसऱ्यांना काय माहित असणार हो पोरग. मग ते मला पण त्याला म्हणजे मला पण खात्री होती आपल्या मुलग्याची, जिद्दीवान आहे म्हटलं, जी जिद्द पूर्ण करणार म्हटलं. आणि तसं त्यानं केलं, शेवट करून दाखवलं. स्पर्धा परीक्षा करणारी जी काही मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काय संदेश द्या? सर, मी सांगेन की तुमच्या अभ्यासात सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू दे किंवा कुठलेही क्षेत्र असू दे, त्यात संयम हा महत्त्वाचा आहे. परत अपयश आपण ते पचवलं पाहिजे एकदा आलं तर, आणि त्यातनं नवी उभारी घेऊन आपण पुन्हा पुढे चालत राहिलं पाहिजे. या गोष्टी जर मुलांनी सांभाळल्या तर व्यवस्थित यश निश्चित मिळू शकतं असं मला वाटतं सर. तसं बघायला गेलं तर डेट लागल्यावरती अभ्यास करायला चालू करतात. हो सर. आता डेट नसेल तर थांबतात असं? हो सर, ते जरा थोडं चुकीचं वाटतं मला. कारण कंटिन्यू जर तुम्ही अभ्यास केला तर तो रेग्युलर होतो आणि सारखं आपण रिव्हिजन ती करत राहिलो तर ते आपल्या म्हणजे स्मरणात राहतं चांगलं. तुम्ही ज्यावेळेला करत होता पुराचा प्रॉब्लेम, हो सर, कोरोनाचा विषय, त्यावेळेला सगळा हा विषय होता, त्यावेळेला कसं करतो? सर, मी पुराच्या वेळी तरी जात होतो, मी 1-2-3 तास अभ्यास करत होतो. त्यावेळी पण मी अभ्यास करत होतो. माननीय अमोल महाडिक साहेबांची लायब्ररी होती, तिथं आम्ही अभ्यास करत होतो. साहेबांनी पण आम्हाला भरपूर मदत केली.
तिथं मॅडम होत्या, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केले की तिथं आम्हाला टायमिंग वाढवून दिलं त्यांनी, परत बसण्याची मुभा दिली. कुठं लायब्ररी आहे? माडिक साहेबांच्या बंगल्याच्या मागं जायची त्रिमूर्ती लायब्ररी तिथं. मग तिथंच मी प्रिलिम जाऊन अभ्यास केला, मेन्स पण तिथेच केली. सगळे तिथं? हो, सगळे तिथंच. हो हो, गावात एकूण 3 जण काहीतरी? हो, 3 जण झालो आम्ही सर. बरं. हो सर. मित्रच? हो, 3 पण आम्ही मित्रच. बरं. आपण के न्यूज चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्टोरी घेत असतोय, वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. पोहोचवण्याच्या मागचा, याच्या मागचा चॅनलचा उद्देश हा एकमेवच आहे की आपला ग्रामीण भाग, कोल्हापूरसारख्या या भागामध्ये शेती किंवा ह्या उद्योगासाठी दुसरे कुठलीही साधने नाहीत, रोजगाराची कमी साधने आहेत. बघायला गेलं तर जवळ असणारी MIDC किंवा मग काहीतरी शेती अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांच्यावरती किंवा रोजगार म्हणून काय बघायचं झालं तर हे सोडून दुसरं काय करता येत नाही. हे नाही झालं तर मग जावा पुण्याला, जावा मुंबईला, अशा पद्धतीची असलेली ही गत, आणि हे सोडून कुठेतरी प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी ही माणसांनी, या माणसांचा असलेला हा स्ट्रगल, यांचा असलेला हा प्रवास कुठेतरी आणि 4 लोक बघून त्यांच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन ती पुढं काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये करतील. आणि हा प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक उद्देश घेऊन चॅनलच्या माध्यमातून आपण या यशोगाथा दाखवत आलेलो आहे. आता जर का बघायला गेलं तर यांचीसुद्धा ही यशोगाथा अशाच पद्धतीची आहे. खूप स्ट्रगल, खूप अत्यंत स्ट्रगलमधून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनसुद्धा आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषयांना आपण हात घालत असतो आणि हे विषय आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवत असतो. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.